नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या मातीतील एक नाव, एक दमदार पैलवान आणि महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलेला विजेता सिकंदर शेख. आज मात्र त्याच सिकंदर शेखला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. होय, पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक केली आहे आणि या घटनेने संपूर्ण कुस्ती क्षेत्राला हादरा बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हा पैलवान कुस्तीत महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा खेळाडू. मात्र आता त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. पंजाब पोलिसांच्या तपासात हरियाणा आणि राजस्थानातील कुख्यात पपला गुजर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे समोर आले आहेत. CIA पथकाने मोहाली येथे सिकंदर शेख सह 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून 5 पिस्तुले, काडतुसे आणि 2 XV व काही रोख रक्कम जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या या आरोपींवर आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात असं समोर आलंय की दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे 24 ऑक्टोबर रोजी शस्त्र घेऊन मोहालीत आले होते आणि ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. संबंधित शस्त्रे कृष्ण उर्फ हॅपीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदरवर होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. पुण्यात 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचाच्या निर्णयावरून वाद झाल्यानंतर सिकंदर चर्चेत आला होता आणि पुढच्याच वर्षी 2024 मध्ये त्याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळलेला सिकंदर क्रीडा कोट्यातून लष्करात भरती झाला होता, पण काही काळानंतर त्याने ती नोकरी सोडली आणि गेल्या काही महिन्यापासून पंजाबमध्ये प्रशिक्षण घेत होता. सिकंदरच्या कुटुंबियांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सिकंदर निर्दोष आहे आणि त्याच्यावर अन्याय केला जात आहे असं सिकंदरच्या घरच्यांकडून बोललं जात आहे. एकेकाळी कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणारा पैलवान आज मात्र अवैध शस्त्र तस्करीच्या आरोपात अडकलेला आहे. हा बदल नेमका कसा आणि का झाला हा प्रश्न संपूर्ण क्रीडा विश्वाला पडला आहे. या प्रकरणात सत्य कोणाच्या बाजूने उभं राहील हे पुढील तपासात स्पष्ट होईल. पण इतकं मात्र नक्की, कुस्तीच्या मैदानातून थेट गुन्हेगारीच्या मैदानात गेलेल्या सिकंदर शेखच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे.